हॉस्टेलवर नक्की काय झालं होतं? साहेब ते कालच सांगितलं सगळं, म्हणजे तसंच झालं होतं. थंडर, आमच्या तेज प्रतापांचे लाडके मित्र आहात तुम्ही. नाहीतर तुम्हाला माहितीये माई साहेब कोणाची पण गद्दारी आणि उधारी शिल्लक ठेवत नाही. इतक्या वेळ आमच्याशी खोटं बोलणाऱ्याची चामडी सोलून वाळत घातली असती. त्यामुळे आता बोलतं व्हायचं. उठा. सांगितलं तेवढं कर. हे बघ, आपली माणसं घेऊन जाऊ नकोस, वेगळी माणसं घेऊन जा. जास्त काय करायचं नाही. तोडफोड करायची आणि एकाला हाणायचं आहे. बाकी कोणाला काय करायचं नाही. सांगितलं तेवढं कर. नेहमीची माणसं घेऊ नकोस. ठेव. कोणाचा फोन होता? काय तोंडाला चिकटपट्टी लावली? बोल की. माई साहेबांनी सांगितलं ते एकाची तार आले, ते पोचवून सही करायला सांगितले. कोणाला? दोन्हीकडनं टमकी माझीच वाजणार आहे. आता बोल. जगतापांच्या घरी. काय? एजंट जगतापांच्या घरी जायला सांगितले. का? त्याच्यात माई साहेबांचा आदेश आहे. त्यांनी सांगितले जगतापांच्या घरी जाऊन तोडफोड करा, धमकी द्या. पोरीला हात लावायचा नाही, फक्त जगतापांना एक मारायला सांगितलं, बाकी ताकीद देऊ नाही सांगितलं. माई साहेबांनी सांगितलं. मी काय बोलणार? हे गप्पू, अगं हे तू तर आवाज केली की टीव्हीवर कसली भारी दिसते तू. माझीच नजर लागायची. हे मी तुला एक सांगू का? मला इतकं भारी वाटतंय म्हणून सांगते. अगं तुझी ती शाळा, तुझ्या शाळेत तुझा सत्कार होणार. म्हणजे ती शाळा केव्हा शिकली होती आई? काय ग? गप्पू 4थी 5वी पर्यंत शिकली असेल ना तिथं? बरोबर, 4थी पर्यंत शिकली. आणि हो ना. नाही, त्यानंतर आईने मला डायरेक्ट हॉस्टेलला हाकललं. ए कार्टे, हाकललं वय ग तुला? हा, बघितलंस का तायडे कशी बोलते ती? गंमत केली काय ना ताई. कदाचित इतक्या वर्षांचं जे असं मनात साठलेलं आहे ना, ते असं हळूहळू बाहेर येऊ बघत असेल. काय वाईट झालं ग तुझं? हा, एवढ्या लांब शिकायला गेली, सगळं चांगलंच झालं ना? चांगलं शिकली आणि मुळात म्हणजे सगळ्यात कबड्डी खेळायला मिळाली. पॉइंट. नाही, हा पॉइंट आहे. काय इथे थांबले असते ना तर कबड्डी करण्याऐवजी वेस्टेज हेच करत राहावं लागलं असतं. सुमन, वेस्टेज. अगे बाहेर नो पप्पा आहेत घरात. तुमचा तंबोरा जरा बाजूला ठेवा. सदन कदा आपलं थुई. सुमन, बड़ी शब्द है. हा, ये ठेवायची जागा आहे काही? कोण ठेवलं हे? कोण आहे? अरे असा दरवाजा आवाज देत काय हे? अरे अशी एवढ्या जोरात दार वाजवायची पद्धत आहे का तुमच्यात? अरे काय मराल टेकला काय कोणी तिथं? जागा बघ.
मी 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 बघते. अरे आला ना दम ना जरा. काय माणसे. धनाजी कोण आहे? धनाजी कोण आहे? धनाजी धनाजी कोण आहे? ए मी धनाजी. तू आहे धनाजी? तू आहे धनाजी? तू आहे धनाजी? तू कोण आहे? मी कोण आहे? अरे हे अरे अरे कोण आहेस तू? आग लावली, हात शेकले, धूर कुठनं निघते विचारतोय? कोण आहेस तू? ए चॅम्पियन, गप्प बसायचं तिकडं. गप्प. अरे काय ग कसला? मी कोण आहे? मी कोण आहे? गप शांत राहायचं उभं. अरे इस्टेट एजंट आहे तू? खोटी कागदपत्र करतो, दलाल आहेस तू, दलाल. अहो काय बाबा काय बोलतो तुम्ही मुगत काय. तुझ्या तर दगड. माग 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 सर, नाही तर बघ लाभी ना. चल मागे. कस काय वाटतं? चल माग सर, माग सर. लायकीत राहायचं. चल माग माग चाल. पण काय करू नका. मर 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 मर. गप्पू 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 मागे ये. अरे तुम्ही काय झोपला? चला उठा. माझं सगळं वेस्ट चाललंय. तुझं बेस्ट आहे. फेका रे तुम्ही. अरे परातीचा आवाज नाही आला. कोण आहे रे? अरे कोण आहे रे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे रे? कोण आहे? तुमचा बाप आलाय.
मारलं सगळ्यांना. आता तुम्हाला काळजी करायची काही गरज नाहीये. मागून वार करतो. मागून वार करतो. मागून वार करतो. यांनी मारलं का तुम्हाला? यांनी मारलं का तुम्हाला? मला मारलं. मारलं? याच्या तर ए चल उठ, 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 उठ. सिंहासन फक्त वाघाचंच असतं. आणि या रमावतीचा वाघ मी आहे. तेज प्रताप नाव लक्षात ठेवा. कळलं का रे? परत जर या गावात दिसलात तर याच मातीत गाडून टाकेन तुम्हाला. कळलं काय? समजले का? चल. तेज प्रताप दादा, तुम्ही अगदी येळेवर आलात बघा, नाहीतर इथं लय गोंधळ झाला असता. तुमचे आभार कसे मारावे तेच कळलं ना मला. ओ धनाजीराव, आता तुमची जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे. जिथं जिथं अन्याय होणार तिथं तिथं मी येणार. कळलं? अन्याय जर ह्याच्याच कडून होत असेल तर त्यांनीच मदत केली ना आता आपली. तू जरा शांत राहा. होतीच कोण ही माणसं? हा? काय माहिती नाही, मलाच कळना झालंय. एकदम असे आले, घरात घुसले, अचानक सामानाची फेकाफेक सुरू केली त्यांनी. आम्ही तर फार गोंधळून गेलो. धनाजीराव, खंडर, धनाजीराव काय बधीर झालेत काय? काय विचारलं मी? कोण होती ती माणसं? कोण होती? धनाजीराव, माहिती नाही म्हणले, तेच सांगितलं त्यांनी. कोण होती माणसं माहिती नाही. तेज प्रताप साहेब, मी आहे ना. नाही, तुम्ही आता काही बोलूच नका. आता सगळं मी हँडल करणार, मी स्वतः. खंडर, आपली माणसं पाठवून बघ कोण होती ती माणसं. होय दादा. आणि
आणि 4 माणसं आज इथंच राहतील. कसं आहे, कोणी पण येऊ शकतं. या घरावर पहारा असणं खूप गरजेचं आहे. हा? कसं आहे, तुमच्या केसाला बी धक्का लागू देणार नाही हा तेजा. आणि हा आपला शब्द आहे. आणि आपला शब्द म्हणजे परमनंट मार्केर. चला येतो, काळजी घ्या. 1 मिनिट. तुला थांब म्हणल्या. मला होय. कंट्रोल. काय झालं? एक विचारायचं होतं. विचारा की, त्यात काय एवढं? विचारा. एवढ्या रात्री आमच्या घराजवळ काय करायला आलेलास? नाही, काहीतरी कारण तर असेलच ना तुझ्याकडे. गाडी बंद पडलेली का कुठलं गिफ्ट द्यायचं बाकी आहे? नाही, काहीतरी नवीनच कारण आहे. नाही, नवीन नाही, जुनच. एजंट धनाजीराव, तुमच्या पप्पांकडे काम होतं, ते जमिनीचा फॉलोअप घ्यायला आलो होतो. फॉलो एवढ्या रात्री? एवढ्या रात्री म्हणजे कसं आहे, राम नाम आणि काम ह्याला वेळ बघायचा नसतो. बरोबर ना एजंट धनाजीराव? चल थंडर, पार लाव. त्याची काही गरज नाहीये. गरज नाही कशी? गरज हाय. अहो, तुमच्या जीवाला धोका आहे, दिसलं नाही का तुम्हाला ते? हा? पण तुम्ही काळजी करू नका, माझा पूर्ण वॉच आहे तुमच्यावर, तुमच्या फॅमिलीवर. जबाबदारी खांद्यावर. मी आलोय ना आता, नका काळजी करू, मी सगळं बघेन. चला येतो. चल रे. ताई, ये जालिंदर, एक गंमत सांगते तुला. हा जो वजीर आहे ना, वजीर, तो आम्हाला लय आवडतो बघ. यात ना एक वेगळीच रग आहे. किती बी चाली होते, शेवटपर्यंत लढण्याची हिम्मत ठेवतो हा पठ्या. अख्खा डाव उधळून लावू शकतो. आता पार्टीतल्या काही लोकांना आपला निर्णय चुकीचा वाटला, वाटू दे. चालतंय की, आपण थांबायचं नाही. या वजिरासारखं आपली चाल खेळत राहायचं आणि ऑपोजिशनला असं कोंडीत टाकायचं की एक जरी पाऊल पुढं टाकलं की ते कुठून बी फसले पाहिजे. त्यामुळं आता ही आपली शेवटची चाल. चेक. आणि हो मेट. वा ताई वा. ते थंडरचा फोन आला होता. त्या धनाजीच्या घरात आपली पोरं घुसली आणि तुम्ही सांगितलं तसंच केलं. म्हणजे हा डाव जिंकला की आपण. तुम्ही कधी हारता वय? चांगलंय. काम चोख, पैसा रोख. घे. दादा, काय रे आत्म्या, त्या एजंट धनाजीच्या खरंच कानाखाली मारली का तू? हा ना,
हात लय शिव करायला लागले होते. ते पण काय ऐक ना, दिल्या 2-3 ठेवून. माझे पण आता हात लई शिवायला लागलेत परत. देऊ काय ठेवून? दादा अहो, बाहेर तुम्ही 3 दिल्या, चक्कर यायला लागली ना, बसले ना मला. चक्कर आली होती. तुला काय सांगितलं होतं? जाऊन त्यांना फक्त धमकवायचं, सामानाची नासधूस करायची. मला सांगितलं होतं काय? आता झालं ते झालं, पण त्याच्यात एंट्री मात्र झाक झाली हा. बस झालं का तू? जा आता. आणि हा, हे जे झाले ते कोणाला कळतं का माने? अजिबात नाही. येतो. जा. चला रे. चल थंड बस गाडीत. ऐ, कसला विचार करतोय? नाही, माझ्या डोक्याचा फार भुगा झालाय. काय झालं? भुगा नाही, काय शिरणच झाली डोक्यात. म्हणजे तू त्या माणसाला पाठवलंस, त्यांना तू मारलंस आणि त्यांनाच पैसे दिलेस. म्हणजे हे का पट्ट्यानं झाले, म्हणजे कळच ना झाले काय ते. थंडर यालाच म्हणतात स्मार्ट सिंपल प्लॅन. झालं का नाही वर्कआउट? म्हणजे माईंनी तुला काय करायला सांगितलं होतं? धनाजीरावला एक झटका द्यायचा, म्हणून मग आपण आपली माणसं पाठवली, घराची नासधूस केली, त्यानं घाबरवलं आणि ऐन वेळेला आपण एकदम स्टाईल मध्ये एंट्री मारली आणि त्यानं वाचवलं. आत्ता लक्षात आलं. म्हणजे स्टोरीचा पहिला पार्ट माई साहेबांसाठी आणि दुसरा पार्ट हानकी बडी वहिनींसाठी. करेक्ट. म्हणजे कसं, माई पण खुश आणि तुझी वहिनी पण खुश. कळलं? चल बस गाडीत. सगळ्यांना खुश करणारा कधीतरी स्वतः पण मोत्यात येऊ शकतो.